गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आपलं हे 16वं लेक्चर आहे. याच्या आधी पण भरपूर सारे लेक्चर झाले. 2-3 प्रकारचे पद्धतचे लेक्चर घेतलेले आहे. त्याच्यामुळे नक्की बघा. तुम्हाला ग्रामसेवक किंवा कृषीसेवक जे पण कृषीची एक्झाम असेल त्यासाठी उपयुक्त असे लेक्चर आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, सुधारित पण उशिरा येणारे भुईमुगाची जात कोणती आहे? तर कोणती आहे सुधारित पण उशिरा येणारे भुईमुगाची जात? तर कराड 4-11, SB 11, फुले 1-12. तर आपला राईट आन्सर काय ना, ऑप्शन 1 कराड 4-11. नेक्स्ट बघा, संपदा म्हणजेच होय, तर कोणती जात आहे संपदा म्हणजेच? आणि मला सांगा, संपदा ही कशाची जात आहे? तर बघा, मीच सांगते आन्सर. संपदा ही ऊसाची जात आहे आणि ऊसाच्या सर्व जाती या को नावाने प्रसिद्ध आहे. तर को असं आलं आहे की समजून जायचे ऊसाची जात आहे. बघा, तर संपदा ही ऊसाची कोणत्या प्रकारची जात आहे? तर को 740, को 7219, को 7125, को 419. तर संपदा ही को 7125 या नावाने ओळखली जाते. त्याच जातीला को 7125ला संपदा असे म्हणतात. तर बाकीच्या जाती पण आहे ज्यांना असे नाव दिलेले आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक डिटेल टाकलेला आहे प्लेलिस्टला, त्याच्यामुळे ते नक्की बघा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कोणत्या पिकाच्या जमीन वापराबाबत फेरबदल करणे आवश्यक आहे? तर कोणत्या पिकाच्या जमिनी वापराबद्दल फेरबदल करणे आवश्यक आहे? तर कापूस, करडई, भात, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय ना, ज्वारी. नेक्स्ट बघा, कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? तर कोठे आहे कांदा लसूण संशोधन केंद्र? राजगुरुनगर, पिंपरी, मांजरी, उरळी, कांचन. तर आपलं राईट आन्सर काय ना, राजगुरुनगर. नेक्स्ट बघा, दुग्ध व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? तर कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो दुग्ध व्यवसाय सुरू करताना? तर बघा ऑप्शन, चांगल्या जातीच्या जनावरांची पैदास, जनावरांसाठी सुरक्षित गोठे, सकस व समतोल आहार, शास्त्रोक्त संगोपन व व्यवस्थापन. तर बघा ऑप्शन अ व व क, अ क व ड आणि 4 वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व हे आपलं राईट आन्सर आहे. म्हणजे चांगल्या जातीच्या जनावरांची पैदास हा पण विचार केला जातो, जनावरांसाठी सुरक्षित गोठे हा पण विचार असतो, सकस व समतोल आहार, शास्त्रोक्त संगोपन व व्यवस्थापन हे सर्व गोष्टीचा विचार करून दुग्ध उत्पादन हा व्यवसाय सुरू केला जातो. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कशापासून तुलनात्मकदृष्ट्या अधिक उष्मांक, पोषक द्रव्ये व जीवनसत्वे मिळते? तर तृणधान्ये, गळीत धान्ये, कंदमुळे, फळे. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 फळे. नेक्स्ट बघा, कोरडवाहू प्रदेशात आंब्याची कोणती जात प्रसारित केली गेली? तर कोरडवाहू प्रदेशातील आंब्याची जात विचारली आहे. तर कोणती? केशर, लंगडा, पायरी, हापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार, केशर. केशर ही जात कोरडवाहू प्रदेशात प्रसारित केलेली आहे. नेक्स्ट बघा, भात शेतीबरोबर मत्स्यसंवर्धन करताना भात पिकासाठी वापरू नये तर काय वापरू नये? कीटकनाशके, रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 कीटकनाशके. भात शेतीबरोबर मत्स्यसंवर्धन करताना भात पिकासाठी कीटकनाशके हे वापरू नये, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतातील मासे व मत्स्य व्यवसायाचा विश्वकोश या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कोण आहे? भारतातील मासे व मत्स्य व्यवसायाचा विश्वकोश. बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतातील मासे व मत्स्य व्यवसायाचा विश्वकोश या पुस्तकाचे लेखक तर C.V. कुलकर्णी, A.K. पांडे व G.S. संधू, V.G. झिंगरम, S.L. चोंडर. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 V.G. झिंगरम हे याचे लेखक आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारतातील मासे व मत्स्य व्यवसायाचा विश्वकोश या पुस्तकाचे लेखक V.G. झिंगरम हे आहे. नेक्स्ट बघा, नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ कोणते आहे? तर कोणते? नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ तर ग्रामपंचायत, बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी मंडळ. तर आपला राईट आन्सर येणार कृषी उत्पन्न बाजार समिती. नेक्स्ट बघा,
यावर्षी नेमलेल्या काँग्रेस शेती सुधार समितीने धारण क्षेत्राबाबत 3 कल्पना मांडल्या आहेत. तर कोणत्या वर्षी मांडले? 1951, 1952, 1955, 1959. तर आपलं राईट आन्सर येणार 1951. नेक्स्ट बघा, जाफराबादी जातीच्या म्हशीस या नावाने संबोधले जाते. तर कोणत्या नावाने संबोधले जाते? जाफराबादी जातीच्या म्हशीस. तर भावनगरी, नागपुरी, बारबेरी, पंचकल्ल्या. तर आपला राईट आन्सर येणार भावनगरी. जाफराबादी जातीच्या म्हशीस भावनगरी या नावाने सुद्धा संबोधले जाते. नेक्स्ट बघ, कोंबड्याचे मूळ स्थान हे आहे. तर कोणत्या कोंबड्यांचे मूळ स्थान? भारत, इराक, इराण, पाकिस्तान. तर आपलं राईट आन्सर येणार इराण. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही मानवाची मूलभूत प्रमुख गरज नाही. तर कोणती मानवाची मूलभूत प्रमुख गरज ही नाही आहे? तर बघा, दूरध्वनी, अन्न, घर, कपडे. दूरध्वनी, अन्न, घर आणि कपडे. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1, दूरध्वनी. ही मानवाची मूलभूत प्रमुख गरज नाही आहे. नेक्स्ट बघा, वनस्पती दिवसात श्वासोच्छवासामधून कोणता वायू सोडतो? तर कोणता वायू सोडतो? कार्बन डायऑक्साईड, अमोनिया, प्राणवायू, क्लोरीन. तर आपलं राईट आन्सर येणार प्राणवायू. वनस्पती दिवसात श्वासोच्छवासामधून प्राणवायू बाहेर सोडतो, म्हणजेच ऑक्सिजन बाहेर सोडतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीचे अन्न तयार करण्यात सहभाग असणारा अवयव कोणता आहे? तर हिरवी पाने, मूळ, मुकुल, कांडे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हिरवी पाने. ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. हिरवी पाने वनस्पतीचे अन्न तयार करण्यात सहभाग असणारा प्रमुख अवयव आहे. नेक्स्ट बघा, जमिनीची धूप वनस्पतीच्या कोणत्या अवयवामुळे थांबते? तर पान, फूल, मूळ, खोड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मूळ. मूळमुळे जमिनीतील जे मूळ असतात पिकांचे त्याच्यामुळे धूप थांबते, कारण ते मूळ माती धरून ठेवते, त्याच्यामुळे धूप होत नाही. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये पर्वसंधी व कांडी स्पष्ट दिसतात? एरंडी, सूर्यफूल, ज्वारी, मोहरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, ज्वारी. खालीलपैकी ज्वारी या वनस्पतीमध्ये पर्वसंधी व कांडी स्पष्ट दिसतात. पर्वसंधी व कांडी स्पष्ट दिसतात. नेक्स्ट बघा, वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यास कोणत्या गोष्टीची जास्तीत जास्त गरज आहे? तर कोणत्या जास्तीची सर्वात जास्त गरज आहे वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी? रासायनिक खते, कंपोस्ट खत, कीटकनाशके, सूर्यप्रकाश. तर आपलं राईट आन्सर काय ना? सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाचीच आवश्यकता असते सर्वात जास्त वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी सजीवाचे लक्षण कोणते आहे? तर चेतनाक्षमता, पेशीयुक्त शरीराचा अभाव, वृद्धीचा अभाव, प्रजनन क्षमतेचा अभाव. तर आपला राईट आन्सर काय ना? चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे. नेक्स्ट बघा, वनस्पतीत आगंतुक मुळे असतात. तर कोणत्या वनस्पतीत असतात? करडई, पिवळा धोत्रा, हरभरा, ऊस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऊस. ऊस या पिकात आगंतुक मुळे असतात. नेक्स्ट बघा, बीजामध्ये या भागाचा समावेश नसतो. तर बीजावरण, पर्णपाते, आदिमूळ, बीजदले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बीजावरण. नेक्स्ट बघा, गाजर, मुळा, बीट ही पूरक मुळे पुढीलपैकी कोणते कार्य करतात? तर कोणते कार्य करतात? गाजर, मुळा, बीट हे पूरक मुळे. तर बघा, गाजर, मुळा, बीट हे पूरक मुळे आहे आणि ते कोणते कार्य करतात? तर आधार, रोपण, अन्नसंचय, श्वसन. तर आपलं राईट आन्सर काय? अन्नसंचय. अन्नसंचय झाल्यानेच त्याचा गड्डा तयार होतो जमिनीत. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, जमिनीतील पाणी शोषण्याचे कार्य कोणती मुळे करतात? तर सोटमुळे, केशमुळे, उपमुळे, पूरकमुळे. तर आपलं राईट आन्सर येणार केशमुळे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा स्थिर आहे, वाढता आहे, कमी होत आहे, तुलनीय आहे. तर आपला राईट आन्सर काय येणार? कमी होत आहे. नेक्स्ट बघा, राहुरी कृषी विद्यापीठाने तुरीची ही नवीन जात निर्माण केली आहे. तर कोणती आहे? फुले समर्थ, फुले आर 8890, राजा 77, फुले जी
94-25 9. तर ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. तुरीची फुले जी 94-25 9 ही जात निर्माण केली आहे राहुरी कृषी विद्यापीठाने तुरीची. बघा न्यू जात आहे, लक्षात ठेवा. असे क्वेश्चन येतात नवीन जातीवर. गहू उत्पादनात या देशाचा प्रथम क्रमांक आहे, तर कोणत्या देशाचा आहे? भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. तर सर्वांनाच माहीत आहे चीनचा प्रथम क्रमांक आहे अन्नधान्य उत्पादनात. नेक्स्ट बघा, या गव्हाच्या जाती बागायतीसाठी योग्य आहेत, तर कोणत्या गव्हाच्या जाती बागायती गव्हासाठी योग्य आहे? तर कल्याण सोना, N59, सोनालिका, त्र्यंबक, नीरा, संजीवनी, कराड, कोयना. तर आपला राईट आन्सर आहे सोनालिका, त्र्यंबक. या गव्हाच्या जाती बागायतीसाठी योग्य आहेत. नेक्स्ट बघा, जर्सी व थारपारकर संकरित जात कोणती आहे? तर सोनाली, होल्डेन, जरथर, जरथारी. तर आपलं राईट आन्सर काय ना जरथर. नेक्स्ट बघा, या नारळाच्या जातीचे संशोधन नारळ संशोधन केंद्र भाट्टे येथे करण्यात आले आहे, तर कोणत्या? अंबिका, अभिमन्यू, प्रतिष्ठान, प्रताप. तर आपलं राईट आन्सर काय ना प्रताप. नेक्स्ट बघा, पिकांच्या वाढीसाठी या घटकांची उपयुक्तता अधिक असते, तर कोणत्या घटकांची उपयुक्तता अधिक असते? पालाश, कार्बन, कॅल्शियम, नायट्रोजन. तर आपलं राईट आन्सर येणार नायट्रोजन. तर पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन या घटकाची उपयुक्तता ही अधिक असते. मध्यम खोल जमिनीची खोली किती असते? तर किती असते मध्यम खोल जमिनीची खोली? 45 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर. आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 3 100 सेंटीमीटर असते मध्यम खोल जमिनीची खोली, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ग्लिरिसिडिया हे प्रकारचे हिरवळीचे खत आहे, तर कोणत्या प्रकारचे हिरवळीचे खत आहे? ग्लिरिसिडिया. जागच्या जागीच तयार करावयाचे हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे कंपोस्ट 1 व 2 दोन्ही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 104चं ऑप्शन 2. ऑप्शन 2 आहे हिरव्या कोवळ्या पानांचे. ग्लिरिसिडिया ही हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीची पिकांना अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता म्हणजेच होय जमिनीची उत्पादकता, जमिनीची सुपीकता, जमिनीचा समूह, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर आहे ना जमिनीची सुपीकता. जमिनीची पिकांना अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता म्हणजे जमिनीची सुपीकता होय. नेक्स्ट बघा, जीवाणू खताबद्दल कोणती विधाने सत्य आहेत? तर कोणती विधान सत्य आहे? बघा ऑप्शन, ते जमिनीतील स्फुरद विरघळवितात, ते सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, ते बियाण्यांना चोडून वापरतात, ते नत्र स्थिर करतात. बघा ऑप्शन अ व ब बरोबर, अ ब व ड बरोबर, ब व क बरोबर, सर्व बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय ना सर्व बरोबर आहे. अ पण बरोबर आहे, ब क ड सर्व बरोबर आहे. ते जमिनीत स्फुरद पण विरघळवतात जीवाणू, ते सेंद्रिय पदार्थाचे विघटन पण करतात, ते बियाण्यांना चोडून वापरतात, ते नत्र स्थिर करतात. सर्व गोष्टी जीवाणू खताबद्दल योग्य आहेत. नेक्स्ट बघा, ज्वारीमध्ये हे पीक आंतरपीक पट्टा पद्धतीने 2:1 या प्रमाणात घेतले जाते, तर कोणते पीक घेतले जाते? तूर, गहू, भात, ज्वारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 तूर. तूर हे पीक ज्वारीमध्ये आंतरपीक पट्टा पद्धतीने 2:1 या प्रमाणात घेतले जाते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ज्या विभागात पाऊस 750 मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊस समानता अनियमित असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात? तर कोरडवाहू शेती, पावसावर आधारित शेती, याले शेती, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पावसावर आधारित शेती असे म्हणतात. ज्या विभागात पाऊस 750 म्हणजे 750 मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊस समानता अनियमित असते अशा विभागातील शेतीशी पावसावर आधारित शेती अथवा पावसावर आधारित शेती असेच म्हणतात. नेक्स्ट बघा, ज्या माशांमध्ये चे प्रमाण जास्त असते त्यांच्या कातडीपासून आणि हाडांपासून उत्तम प्रतीचा मत्स्यरस
बनवतात. तर कोणत्या माशामध्ये तेल, कोलेजन काय जास्त असते, कशाचे प्रमाणे जास्त असते? त्या माशाच्या कातडीपासून, हाडांपासून उत्तम प्रतीचा मत्स्यरस बनवतात. तर तेल, कोलेजन, जीवनसत्वे, मांस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कोलेजन. ज्या माशांमध्ये कोलेजनचे प्रमाण हे जास्त असते त्यांच्या कातडीपासून आणि हाडांपासून उत्तम प्रतीचा मत्स्यरस बनवतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ज्या पद्धतीने कटला, रोहू, मृगर या माशांबरोबरच गवत्या, चंदेरी या माशांचाही समावेश केला जातो त्या पद्धतीस असे म्हणतात. तर काय म्हणतात? मिश्र संगोपन पद्धत, संघन मिश्र संगोपन पद्धत, एकात्मिक संगोपन, सर्वकष संगोपन पद्धत. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 संघन मिश्र संगोपन पद्धत. बघा, यात कटला, रोहू, मृगड या माशाबरोबरच गवत्या, चंदेरी या माशांचाही समावेश केला जातो. या पद्धतीस संघन मिश्र संगोपन पद्धत असे म्हणतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, साखर घालून तयार केलेल्या दुधाच्या पदार्थात हे स्टर्बिलायझर म्हणून वापरले जाते. तर कोणते स्टर्बिलायझर म्हणून वापरले जाते? सोडियम अल्जिनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम बेन्झोएट, सोडियम बायकार्बोनेट. तर आपला राईट आन्सर काय ना? सोडियम अल्जिनेट. सोडियम अल्जिनेट. तर साखर घालून तयार केलेल्या दुधाच्या पदार्थात स्टर्बिलायझर्स म्हणून सोडियम अल्जिनेट वापरले जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात मत्स्यशेती या जिल्ह्यात जास्त आहे. तर कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? महाराष्ट्रात मत्स्यशेती. बघा, मुंबई उपनगर, भंडारा, चंद्रपूर, रायगड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भंडारा. भंडारा या जिल्ह्यात, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मत्स्यशेती सर्वात जास्त आहे. नेक्स्ट बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज कोठे आहे? तर कोची, वेसावे, मुंबई, बेंगलोर, पणजी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बेंगलोर. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज कोठे आहे? तर बेंगलोर येथे आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा सुद्धा. बेंगलोर येथे आहे. नेक्स्ट बघा, सन 2001 ते 2002च्या आकडेवारीनुसार गायीपासून मिळणाऱ्या दुग्धोत्पादन संकलित गायीच्या दुधाचा वाटा किती आहे? तर 66%, 27%, 55%, 61%. तर आपलं राईट आन्सर आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे 61%. ऑप्शन 4 आहे आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, या आंब्याच्या जाती आहेत. तर कोणत्या आंब्याच्या जाती? वनराज, राजापुरी, मृदुला, राजा, सिंथेटिक, विक्रम, सम्राट, गिरीश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 वनराज, राजापुरी ह्या आंब्याच्या जाती आहेत. लक्षात ठेवा, वनराज, राजापुरी. बघा, नवीन जाती आहेत ज्या ऐकल्या नाही अशा, त्याच्यामुळे नाव लक्षात ठेवा. वनराज, राजापुरी ह्या आंब्याच्या जाती आहेत. नेक्स्ट बघा, राज्यात खालील ठिकाणी कोळंबी संवर्धन संकुल विकसित करण्यात येणार आहे. तर कोठे? अनसुरे, राजापूर, दापोली, हर्णे, रत्नागिरी, गणपतीपुळे. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे 70चा ऑप्शन 1 अनसुरे. अनसुरे, राजापूर येथे राज्यात खालीलपैकी कोळंबी संवर्धन संकुल विकसित करण्यात येणार आहे. तर कोठे? अनसुरे, राजापूर. नेक्स्ट बघा, यशस्वी मत्स्य शेतीच्या जल प्रकल्पाचे उदाहरण म्हणून चा उल्लेख करता येईल. तर कशाचा उल्लेख करता येईल? उजनी प्रकल्प, नळगंगा प्रकल्प, वैतरणा प्रकल्प, तुंगभद्रा प्रकल्प. तर आपला राईट आन्सर काय? तुंगभद्रा प्रकल्प. तर बघा, यशस्वी मत्स्य शेतीच्या जल प्रकल्पाचे उदाहरण म्हणून तुंगभद्रा प्रकल्पचा उल्लेख करता येणार असं क्वेश्चन दिलेला आहे तो. नेक्स्ट बघा, ऊसाचा खोडवा चांगला मिळतो. तर कोणत्या ऊसाचा खोडवा हा चांगला मिळतो? पूर्व हंगामी, आडसाली, 1 व 2 सुरू. तर आपला राईट आन्सर येणार पूर्व हंगामी. पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा हा चांगला मिळतो. नेक्स्ट बघा, नागपूर विभागातील महत्त्वाचे फळ कोणते? तर सीताफळ, संत्री, आंबा, काजू. तर आपला राईट आन्सर काय? संत्री. तर नागपूर विभागातील महत्त्वाचे फळपीक हे संत्री आहे. लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा, या माशाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तर कोणत्या माशाच्या वेगवेगळ्या जाती आहे? तर सारंगा, तारली, करंज, तांबीर, कानमुशी, कटला, राजमुशी. तर आपला राईट आन्सर काय येणार? अ ब क ड, अ ब क ड ई, अ ब क ड ई सॉरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 दिलेला आहे याच्यात. या माशाच्या वेगळ्या अ ब क ड ई आणि ह. फक्त राजमुशी हे नाही दिलेलं आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार बघा? सारंगा, तारली, करंज, तांबीर, कानमुशी, कटला या सर्व माशांच्या वेगवेगळ्या जाती आहे. लक्षात ठेवा, ह्या सर्वच माशांच्या जाती आहे. पाठ करून ठेवा माशांच्या जाती. नेक्स्ट बघा, करंजस्विस जातीची गाय पासून तयार करण्यात आली आहे. तर कशापासून तयार करण्यात आली करंजस्विस जातीची गाय? HF प्लस देवणी, H प्लस जर्सी, ब्राऊन स्विस प्लस साहिवाल, साहिवाल प्लस सिंधी. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 ब्राऊन स्विस प्लस साहिवाल. ब्राऊन स्विस प्लस साहिवाल या जातीपासून करंजस्विस जातीची गाय ही तयार करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, करंजस्विस जातीची गाय. तर ब्राऊन स्विस म्हणजेच करंजस्विस आणि प्लस साहिवाल. नेक्स्ट बघा, मुरा ही म्हैस या नावाने ओळखली जाते. तर कोणत्या नावाने ओळखली जाते मुरा ही म्हैस? सुरती, दिल्ली, पंजाबी, मेहसाणा. तर आपलं राईट आन्सर येणार दिल्ली. मुरा ही म्हैस दिल्ली नावाने सुद्धा ओळखली जाते. लक्षात ठेवा, मुरा ही म्हैस दिल्ली नावाने ओळखली जाते. नेक्स्ट बघा, कोंबड्यांच्या या जाती दुहेरी उपयोगाच्या आहेत. तर कोणत्या जाती कोंबड्याच्या दुहेरी उपयोगाच्या आहेत? ब्लॅक ऑस्ट्रोलार्प, होय रोड आयलंड रेड, व्हाईट लेगहॉर्न, ब्लॅक ऑस्ट्रोलार्प, व्हाईट रॉक कार्निश, ब्लॅक मिनोरका कार्निश. तर आपल्याला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कोंबड्यांच्या या जाती दुहेरी उपयोगाच्या आहेत. तर बघा, दुहेरी उपयोगाच्या जाती कोंबड्यांच्या ब्लॅक ऑस्ट्रोलार्प, रोड आयलंड रेड ह्या 2 जाती कोंबड्यांच्या दुहेरी उपयोगाच्या आहे. नेक्स्ट बघा, चंद्रकला ही या पिकाची जात आहे. तर बघा, चंद्रकला ही कोणत्या पिकाची जात आहे? तर पपई, मका, नारळ, डाळिंब. तर आपला राईट आन्सर येणार नारळ. चंद्रकला ही नारळाची जात आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, लहान तलावात मत्स्योत्पादनासाठी ही केंद्राची योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे. तर कोणती? मत्स्य संवर्धन विकास यंत्रणा, मत्स्य शेती विकास प्रकल्प, भारतीय मत्स्य विकास, मत्स्य संवर्धन व मत्स्य संगोपन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मत्स्य संवर्धन विकास यंत्रणा. लहान तलावात मत्स्योत्पादनासाठी ही केंद्राची योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे. मत्स्य संवर्धन विकास यंत्रणा. लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्यात म्हणतात. तर योजना विचारू शकते प्रत्येक जिल्ह्यातील. नेक्स्ट बघा, आंब्यापासून दरवर्षी फळे मिळण्यासाठी हे संजीवक वापरतात. तर कोणते संजीवक वापरतात आंब्यामध्ये दरवर्षी फळे मिळण्यासाठी? मॅन्झिम, कल्टार, इथिलीन, जिब्रॅलिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मॅन्झिम. आंब्यापासून दरवर्षी फळे मिळण्यासाठी मॅन्झिम हे संजीवक वापरतात. नेक्स्ट बघा, कल्टार सुद्धा वापरतात, पण यात मॅन्झिम दिलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. कल्टार पण नाव महत्त्वाचं आहे आंब्यामध्ये. नेक्स्ट बघा, भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली बासमती तांदळाची ही जात अधिक उत्पादन देते. तर कोणती? RH15, RH13, RH4, RH10. तर आपला राईट आन्सर काय ना? भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या बासमती तांदळाची RH4 ही अधिक उत्पन्न देणारी जात आहे. तर कोणती जात आहे तांदळाची? बासमती तांदळाची अधिक उत्पादन देणारी RH4. लक्षात ठेवा. होड्यांना लावण्यासाठी माशांचे तेल वापरतात. तर कोणत्या माशांचे तेल वापरतात होड्यांना लावण्यासाठी? जिताडा, तिलापिया, तारडी, थाउनस.
तर आपला राईट आन्सर काय ना तारळी. होड्यांना लावण्यासाठी माशाचे तेल वापरतात, तर तारळी माशाचे तेल हे वापरतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ही शेळी मटणासाठी उत्तम आहे, तर कोणती शेळी मटणासाठी उत्तम आहे? बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जमनापारी, उस्मानाबादी, बारबेरी, सानेन. तर आपला राईट आन्सर काय येणार? उस्मानाबादी. उस्मानाबादी ही शेळी मटणासाठी उत्तम आहे. नेक्स्ट बघा, या पद्धतीमध्ये दर 3 वर्षांनी शेतसारा बदलण्यात येते, तर कोणत्या पद्धतीत दर 3 वर्षांनी शेतसारा बदलण्यात येते? तर जमीनदारी पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, बलुतेदारी पद्धत. तर बघा काय म्हणते, तर या पद्धतीमध्ये दर 3 वर्षांनी शेतसारा बदलण्यात येत असे व मध्यस्थांचा पूर्णपणे अभाव होता, तर कोणत्या पद्धतीत होता? तर ऑप्शन 2 रयतवारी पद्धतीत. या पद्धतीत 3 वर्षांनी शेतसारा बदलण्यात येत असे आणि मध्यस्थांचा पूर्णपणे अभाव होता. तर क्वेश्चन कसा पण घुमून फिरून विचारू शकतात, त्याच्यामुळे रयतवारी पद्धतीबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे, इथे व्यवस्थित वाचा. रयतवारी पद्धतीत दर 3 वर्षांनी शेतसारा बदलण्यात येते आणि यात मध्यस्थ नव्हते, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, हा मासा थव्यांमध्ये पोहणारा असतो, तर कोणता मासा हा थव्यांमध्ये पोहणारा असतो? तर वाकटी, सुरमई, शिंगाडा, शेवट. तर आपलं राईट आन्सर काय ना? सुरमई. सुरमई हा मासा थव्यामध्ये पोहणारा असतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, करडईमध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? तर किती टक्के असते करडईमध्ये तेलाचे प्रमाण? करडईमध्ये तेलाचे प्रमाण तर 31%, 40%, 32%, 29%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 31% हे करडईमध्ये तेलाचे प्रमाण असते. नेक्स्ट बघा, मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठीचे लाभक्षेत्र किती हेक्टर असते? तर 3000 ते 3500, 2000 ते 10000, 5000 ते 9500, 2000 ते 7000. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 2000 ते 10000. तर बघा, मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठीचे लाभक्षेत्र हे 2000 ते 10000 हेक्टर असते, लक्षात ठेवा. याच्यावर पण क्वेश्चन येतात, मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठीचे लाभक्षेत्र किती आहे म्हणून असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे आधी पण. नेक्स्ट बघा, गाईच्या दुहेरी उद्देशीय जाती कोणत्या आहे? तर कोणत्या आहे गाईच्या दुहेरी उद्देशीय जाती? बघा ऑप्शन, रेड डॅनिश, डांगी, गीर, देवनी, काँग्रेस, हरियाणी. नेक्स्ट आहे जर्सी, हरियाणी, खिल्लार. नेक्स्ट आहे साहिवाल, गीर, डांगी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 देवनी, काँग्रेस, हरियाणा. देवनी, काँग्रेस, हरियाणा या गाईच्या दुहेरी उद्देशीय जाती आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जनावरांच्या खाद्यांमध्ये खुराक वर्गीय खाद्याची मात्रा किती असावी? तर बघा, जनावरांच्या खाद्यात खुराक विचारली तर किती? 1:3, 2:3, 1:2, 3:4. तर आपलं राईट आन्सर आहे 1:3 एवढी खुराक जनावरांच्या खाद्यामध्ये असावी. नेक्स्ट बघा, या शाखेत विविध भाजीपाल्यांची लागवड व जोपासना यासंबंधी अभ्यास केला जातो, तर कोणत्या शाखेत अभ्यास केला जातो? विविध भाजीपाल्यांची लागवड व जोपासना यासंबंधीचा अभ्यास. तर झूलॉजी, ओलेरिकल्चर, फ्लोरिकल्चर, पोमॉलॉजी. तर आपला राईट आन्सर काय ना? झूलॉजी. झूलॉजी या शाखेत विविध भाजीपाल्यांची लागवड व जोपासना यासंबंधी अभ्यास हा केला जातो. नेक्स्ट बघा, क्वीन मॉरिशस या कोणत्या फळाच्या जाती आहे? तर अंजीर, पेरू, फणस, अननस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? क्वीन मॉरिशस या अननस पिकाच्या जाती आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, समुद्राच्या पृष्ठभागाजवळ थव्याने राहणाऱ्या माशांसाठी या प्रकारचे जाळे वापरले जाते. तर बघा, कुठल्या माशांसाठी? समुद्राच्या पृष्ठभागाजवळ थव्याने राहणाऱ्या माशांसाठी कुठले जाळे वापरले जाते? तर कल्ली, टॉल, पर्ससीन, रापण. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पर्ससीन. समुद्राच्या पृष्ठभागाजवळ थव्याने राहणाऱ्या मासे पकडण्यासाठी
पर्ससीन हे जाळे वापरले जाते. बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, जगात सर्वात प्रथम प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेची स्थापना कुठे झाली? तर इंग्लंड 1885 मध्ये, भारतात 1888 मध्ये, जर्मनी 1887 मध्ये, रशिया 1890 मध्ये. तर आपलं राईट आन्सर काय ना, जगात सर्वात प्रथम प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेची स्थापना ही जर्मनी 1887 मध्ये झाली. बघा जर्मनीत झाली आणि ते पण 1887 मध्ये झाली. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, कोणती जोडी बरोबर आहे? तर कोणती जोडी बरोबर आहे? तूप गोठलेला दुग्धपदार्थ आहे, दही आटवलेला दुग्धपदार्थ आहे, छन्ना साकाळलेला दुग्धपदार्थ आहे, आईस्क्रीम जास्त स्निग्धयुक्त दुग्धपदार्थ आहे. तर आपला राईट आन्सर काय ना, छन्ना साकाळलेला दुग्धपदार्थ आहे. ही जोडी बरोबर आहे, बाकीच्या चूक आहे. नेक्स्ट बघा, दुभत्या जनावरांसाठी कोणता ओला चारा अधिक पोषक आहे? तर कोणता ओला चारा अधिक पोषक आहे दुभत्या जनावरांसाठी? ओला चारा पोषकवाला. तर कोणता आहे? ओली मक्याची ताटे, लसूण घास, ऊसाचे वाढे, गवत. तर आपलं राईट आन्सर काय ना, लसूण घास हा दुभत्या जनावरांसाठी महत्त्वाचा ओला चारा आहे, लक्षात ठेवा. बघा आपलं लेक्चर इथे संपवू आपण. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच लेक्चर महत्त्वाचे बघायला मिळतील. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला.